पुण्यात जे स्मार्ट सिटी होतंय, तर जे त्याच्या अंतर्गत जे प्रोजेक्ट येतात, त्याच्या आजूबाजूच्या जमिनीचा काय परिणाम होईल बा? माणमाळुंगे ही जी सिटी आहे ना, ही खूप पूर्वी डेव्हलप झाली होती. डेव्हलप म्हणण्यापेक्षा त्याचं उद्घाटन वगैरे झालं 10 वर्षापूर्वी. 2दा-3दा तर पी-एम-आर-डी-एचे हे चेंज झालेले आहेत आत्तापर्यंत आणि ते बऱ्यापैकी आता डेव्हलप झालेलं आहे. पण म्हणावं तसं त्या स्पीडनं ते डेव्हलप होत नाहीये. म्हाळुंगेचा काही पार्ट आता बाणेर नेक्स्ट किंवा बाणेर अनेक्स म्हणून ओळखला जातो. मोठे-मोठे बिल्डर्स व्ही-टी-पी असेल किंवा गोदरेज असेल, कुमार असेल, यांचे मोठे प्रोजेक्ट्स म्हणजे 100 एकर, 200 एकर असे टाउनशिप तिथं आहेत आणि लोकांनी ते एक्सेप्ट केलेलं आहे. बाणेरचं नेक्स्ट माइलस्टोन हे म्हाळुंगे असेल. फक्त स्मार्ट सिटी म्हणून ज्या काही फॅसिलिटी गव्हर्नमेंटने द्यायला पाहिजे होत्या, मोठे रस्ते असतील, पाणी असेल, गार्डन असेल किंवा सिवेज ट्रीटमेंट प्लांट असतील, फायर फायटिंग सिस्टीम असेल किंवा स्कूल्स, कॉलेज, हॉस्पिटल्स याच्याबद्दल तिथं काही दिसत नाही आता सध्या. म्हणजे ते कागदावर खूप चांगलं रंगवलेले आहेत. पण ॲक्चुअलमध्ये तिथं काही तशी परिस्थिती दिसत नाही फेव्हरेबल. पण जर फक्त गुंतवणूकदार असेल तो व्यक्ती आणि हा बघणारा जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल, तर नक्की इथे पैसे लावा. तुमचे पैसे वाढतील. याच्यामध्ये काय होतं जनरली लोकांना सरकारी प्रयोजन जे आहे किंवा सरकारी एखादा प्लॅन असेल, एखादी सिटी असेल, हे सगळं ॲक्विजिशन झाल्यावर कळतं. मग त्यात सरकारी पाहुणे असतील, त्यांचे रिलेटिव्ह असतील किंवा अधिकारी असतील, त्यांनी ऑलरेडी पैसा पार करून सातबारे फिरवलेले असतात. आणि मग तुम्ही पिक्चरमध्ये येता. मग ₹1 वस्तू तुम्ही घेतानाच ₹10 घेता आणि मग तुम्हाला वाटतं की 10चे 20 कधी होतील. तर त्याचा जो क्रीम आहे ती ऑलरेडी खाल्लेली असते. पण याच्यावर तुम्ही कंट्रोल नाही करू शकत. जर तुम्ही एक्सप्लोर करत असाल, कधी ना कधी तुम्हाला ती ॲक्शन घ्यावीच लागेल. म्हणजे आज जी वस्तू ₹10 आहे, जी लँड ₹10 आहे, ती तुम्हाला 5 वर्षानंतर ₹10 नाही मिळणार याची गॅरंटी. मग ती कुठल्याही रिजनमध्ये असेल, कुठल्याही लोकेशनमध्ये असेल. पुण्यात इन्व्हेस्टर म्हणून पैसे कमवायचे असतील, तर फ्लॅटमध्ये गुंतवणूक करावी की जमिनीत? माझं प्रत्येक वेळेस ओपिनियन हेच असतं, की फ्लॅट हे काही गुंतवणूकचं साधन नाहीये. म्हणजे योगायोगानं काल मला माझ्या इन्शुरन्स एजंटचा फोन आला. ते म्हणे, की इन्व्हेस्टमेंट करायची आहे का? अरे, पॉलिसी ही काही इन्व्हेस्टमेंट असू शकत नाही. ती तुमची सिक्युरिटी आहे. तुमच्या पश्चात तुम्हाला फॅमिलीला सांभाळण्यासाठी दिलेली एक गॅरंटी आहे, असं समजू शकतो. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही रिटर्न्स हे अश्युअर्ड असतात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही म्युच्युअल फंडात लावत असाल, तर 12% 14% तुम्हाला मिळतील. पण त्याच्यासाठी वेटिंग पिरियड आहे ना. बरोबर. म्हणजे ते एका वर्षातच होतील असं काही गॅरंटी नाहीये आणि ते 10 वर्षात पण मिळतील याची काही गॅरंटी नाहीये. ते मार्केटचा अप-डाऊन जसे असतात त्याप्रमाणे मिळतात. मग तसंच एफ-डी म्हणजे बँकेचं फिक्स्ड डिपॉझिट असेल ते 5%, 6% पासून 7, 7.5, 8% पर्यंत देतं. पण त्याचा एक टेन्युअर आहे. म्हणजे एफ-डी मॅच्युअर होण्यासाठी तुम्हाला 5 वर्ष, 10 वर्ष, 7 वर्ष हा कालावधी वाट बघावं लागतं. रिअल इस्टेटमध्ये जर तुम्ही फ्लॅट घेत असाल ना, तर फ्लॅट डिप्रिशिएटिंग एसेट आहे. म्हणजे तुम्हाला त्या कन्स्ट्रक्शनचं जो ऑडिट केलं 5 वर्षानंतर तुम्हाला 10% डिप्रिसिएशन, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन वाचवण्यासाठी मिळू शकतं. 20% पुढचे 10 वर्ष गेले आणि मग ते रिडेव्हलपमेंटला येते आणि मग त्याचा मोबदला तुम्हाला मिळतो. म्हणजे 30-35 वर्षाची सायकल आहे. एखादा प्रोजेक्ट विकत घेतल्यापासून तो रिडेव्हलप होईपर्यंत 35 ते 40 वर्ष जाऊ शकतात. वाईस वर्सा जर तुम्ही लँडमध्ये इन्व्हेस्ट करत असाल, तर सध्या मागच्या 5 वर्षापासून माझं एकदम केअरफुली ऑब्झर्वेशन आहे आणि माझं एनालिटिक्स हे सांगतं, की ज्या जमिनीचा फ्लो आहे, हा वाईस वर्सा 1 किंवा 1.5 वर्षामध्ये दुप्पट होतोय. म्हणजे जी जमीन साधारण 2018 मध्ये ₹6,000 ₹7,000 बाणेरमध्ये होती, ती 12,000 15,000 पर्यंत गेली आणि हे न थांबणारं गणित आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रभात रोडला कोणी म्हटलं, की मला प्लॉट आहे का? आता तिथे तुम्हाला पर स्क्वेअर फीटचं कॅल्क्युलेशनच नाहीये साहेब. कारण तिथे डिमांड एवढी आहे आणि सप्लाय शून्य आहे. म्हणजे तुम्हाला एक प्लॉट मिळाला तर त्यानं जर म्हटलं की ₹40,000 पर स्क्वेअर फीट ₹4,00,00,000 गुंठ्यानं मला पाहिजे आणि दुसरा मला 4.1 न घेतो मी, तर तो 4.1 वाला बिडिंग करतोय. या पद्धतीचं गणित तिथं आहे. म्हणजेच काय आहे, हे जे प्लॉट्स आहेत, हे फ्लॅटच्या तुलनेने किंवा बिल्डरच्या डेव्हलपरच्या अँगलनं एक स्कीम मिळू शकते कारण तिथे एफ-एस-आय कन्झम्पशन होऊ शकतं. पण जर एक इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर असेल आणि तो जर ओपन लँड स्वतःच्या बंगल्यासाठी किंवा इंडिव्हिज्युअल पर्पजसाठी घेत असेल, तर मग त्या केसमध्ये तुम्ही लँडमध्ये जाणं सोयीस्कर ठरतं आणि गेटेड सोसायटीमध्ये काय होतं, की तुम्हाला रिस्ट्रिक्शन येतात. बरोबर. फ्री होल्ड ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करता येत नाहीत. रिस्ट्रिक्शन आल्यामुळे ती एक चांगली पण गोष्ट आहे, की तुम्हाला सिक्युरिटी मिळते
आणि ते पैसे शेअर होतात. म्हणजे तो जो मेंटेनन्स असतो तो इतर मेंबरमध्ये डिवाइड होतो. व्हाईस वर्सा तुम्ही जर स्वतःची सिक्युरिटी किंवा हे ठेवायचं म्हटलं तर ती कॉस्ट खूप जास्त येते कंपेअर्ड टू गेटेड सोसायटी. पण माझं जे ऑब्झर्वेशन आहे त्याप्रमाणे जर इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही लँडमध्ये इन्व्हेस्ट करा. त्यातल्या त्यात ॲग्रिकल्चर लँडमध्ये कच्च्या जमिनींमध्ये इन्व्हेस्ट करा, जे तुम्हाला 10-20x रिटर्न देऊ शकतात पुढच्या 10 वर्षामध्ये. सासवड आणि पुरंदर भागात एअरपोर्टमुळे जमिनीच्या गुंतवणुकीची जी तेजी आलेली आहे ती आज पण आहे का? बघा काय झालं होतं याच्यामध्ये 2-3 फेजेस आहेत. ज्यावेळेस एअरपोर्ट डिक्लेअर झाला, त्यावेळेस खूप जास्त डिमांड आली होती आणि लोकांनी अंधाधुंद जमिनी विकत घेतल्या टायटल सर्च न करता वगैरे वगैरे. प्रत्येक स्वारगेट पासून आपण जर त्या परिसरात जाणारे कुठलेही हडपसर मार्गे किंवा ह्या रिक्षाच्या मागे पण एन नंबर ऑफ डेव्हलपर्स होते. एक देवाचं नाव एक डेव्हलपर्स. म्हणजे मी आता देवाची नावं घेत नाही, बऱ्याच लोकांना राग येऊ शकतो, पण XYZ झालं की हा डेव्हलपर, तो डेव्हलपर, असे 150-200 तर बॅनर मी बघितले. ही लोक गेली कुठं मग आता? हे प्रोजेक्ट गेले कुठं? म्हणजे त्या जमिनी विकून ते गायब झाले. बरं आता ज्यांनी जमिनी घेतल्या होत्या ती लोक फार पैसे कमवतायत असं आहे का? 7-8 वर्ष झाले तरी अजून दुप्पट झालेले नाहीये रेट. बरं आता फक्त एअरपोर्टच्या आजूबाजूचा जो परिसर आहे, तो जास्त डिमांडिंग आहे. कारण गव्हर्नमेंटनंच एवढं व्हॅल्युएशन दिलंय, मोबदला दिलाय शेतकऱ्यांना, की त्यामुळे इतरांची अपेक्षा वाढलेल्या आहेत. बरोबर. पण याचा अर्थ ते अप्रिशिएट झालंय असं नाहीये. अप्रिशिएट होण्यासाठी तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू एडिशन करावं लागेल तिथे. बरोबर. काहीतरी डेव्हलपमेंट करावी लागेल. तिथं काहीतरी दिसलं पाहिजे, जेणेकरून बाबा ₹1 वस्तू ₹2 का घेतोय घेणारा? त्याचं उत्तर मिळालं पाहिजे. बरोबर. तर माझं मत आहे, की बाबा तिथं डिमांड आहे. नाही असं नाहीये. कारण आपण मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं, ते म्हणे, की आम्ही 5 वर्षात ते पुढे नेऊ वगैरे, वगैरे. पण पुरंदर एअरपोर्ट सारख्या मोठ्या प्रोजेक्ट्स असूनही जी डिमांड असली पाहिजे किंवा ज्या पद्धतीनं ते स्केल झालं पाहिजे होतं, त्या पद्धतीनं ती डिमांड नाहीये. त्याच्या तुलनेनं इतर जे रिजन्स आहेत तिथं खूप जास्त डिमांड आणि जास्त मोबदला पण आहे. ज्या पद्धतीने सिटी वाढतायत. तर तिथे जी आहे ती आहे, पण सध्या तरी आपण असं समजूया की हे विमानतळ कागदावर आहे. आता पुण्यातील IT कंपन्या आणि जॉब मार्केटचा काही फरक पडतो का? म्हणजे मार्केटच्या स्थिरतेवर. आता उदाहरणार्थ आता बघा हिंजवडीतले ट्रॅफिक आहे. त्याचा मार्केटवर काय परिणाम होतो जमिनीचे? खूप जास्त परिणाम होतो. आपण कोविडचंच एक्झाम्पल बघितलं तर कोविडमध्ये लोकांचे जॉब गेले. ज्या लोकांनी घरं तर ते EMI भरू शकत नव्हते. मग EMIs नाही भरलं तर मग बिल्डरचा सेल कमी होणार. सेल कमी झाला तर त्यात काय आहे, शेवटी बिल्डर हा मोहरा आहे, लक्षात घ्या. जर आपण चेसचा गेम पकडला तर बिल्डर हा स्वतःच्या खिशातून पैसे कधीच लावत नाही, लक्षात घ्या. बिल्डर एकतर पॉलिटिशियन असेल, इन्व्हेस्टर असेल, ट्रेडर असेल किंवा बँक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील. मग तो पर्सनल फायनान्स घेत असेल किंवा काही घेत असेल, हा दुसऱ्याच्या पैशावर उभा राहतो. 100 पैकी 90 बिल्डर हे दुसऱ्याच्या पैशावर उभा असतात, खिशातून टाकत नाही. मग याच्यामध्ये बरेचसे रिझन आहेत. करप्शन असेल, ब्लॅक मनी कन्झम्पशनचा एक चांगला मार्ग आहे किंवा याच्यामध्ये मार्जिन चांगला आहे, 30-40% मार्जिन आहे. तर माझ्या मते जॉब गेल्यामुळे डिमांड कमी होते. डिमांड कमी झाली की मग बिल्डरला रेट तोडावे लागतात. ते ऑफिशियली नाही, होर्डिंग लावून नाही सांगत आम्ही आता डिस्काउंटमध्ये फ्लॅट विकतोय, पण ते निगोशिएशनमध्ये ती सहज दिसतं. पण हे ब्रँड्सच्या बाबतीत कमी होतं. कारण ब्रँड्स म्हणजे कोण आता हे पण लक्षात घ्या. ब्रँड्स हा लोकल पण असू शकतो आणि नॅशनल लेव्हलचा प्लेयर पण असू शकतो. माझ्या मते ब्रँड तो आहे ज्यानं एन नंबर ऑफ प्रोजेक्ट डिलिव्हर्ड केले ऑन टाईम कमिटमेंट देऊन, आणि जी पब्लिक लिमिटेड कंपनी आहे तिला आपण ब्रँड म्हणू शकतो. कारण मग इतर लोगो म्हणजे ब्रँड असं होत नाही, किंवा तुम्ही 2-4 प्रोजेक्ट केले आणि तुम्ही ब्रँड म्हणताय असं होऊ शकत नाही. किंवा व्हाईस वर्सा, मी खूप जुना 40 वर्षापासून कन्स्ट्रक्शन करतोय आणि अजून 4च मजली बिल्डिंग बांधतोय, तो पण ब्रँड नाहीये. पब्लिक लिमिटेड होण्यासाठी तुम्हाला एन नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स व्हाईटमध्ये दाखवावे लागतात. तुमचं ऑडिट होतं, तुमच्या बॅलन्स शीट स्ट्रॉंग असावे लागतात, त्यावेळेस तो ब्रँड बनू शकतो. म्हणजेच तुमच्याकडे सर्व मार्गानं, म्हणजे मार्केटिंग टीम चांगली पाहिजे, तुमचं अकाउंट चांगलं पाहिजे, तुमची डिलिव्हरी चांगली पाहिजे, तुमची क्वालिटी पाहिजे, फीडबॅक चांगला पाहिजे मार्केटमध्ये, पोस्ट सेल सर्व्हिस चांगली पाहिजे, सोसायट्या बनवल्यानंतर तिथं लागणारा जो 5 वर्षाचा मेंटेनन्स आहे किंवा बरेच बिल्डर हे वन टाइम मेंटेनन्स घेतात, तो ऍक्च्युअल झाला पाहिजे. तर तुम्ही ब्रँड बनू शकता. तुम्ही फक्त मी ब्रँड आहे किंवा हे प्रत्येक जण स्वतःला क्लेम करतो आम्ही एक ब्रँड आहे म्हणून. तर ते ब्रँडची व्याख्या पण बघा. पण इथं चिटिंग होण्याचे चान्सेस कमी असतात ब्रँड्समध्ये. याचा अर्थ होणारच नाही असं पण नाही, ठीक आहे. पण याचा खूप परिणाम होतो ज्यावेळेस ट्रॅफिक किंवा या गोष्टी डेली बेसिसवर होतात. तिथं जी पॉसिबिलिटी असते स्किलिंगची,
ती फक्त बिल्डिंग उभा आहेत ना. आता जर आपण बघितलं की परमिशन का देत आहे गव्हर्नमेंट, जर तिथं पाण्याची सोयच नाहीये हम्म. तर मग कशी काय परमिशन दिली? तर हे सगळं असतं महसूलचं. हा जो कारभार आहे हा महसूल गोळा करण्यासाठी असेल. आता एक पॉडकास्ट बघितला होता हिरानंदानी सरांचा. त्यांनी बरोबर उल्लेख केला की जर एखादा बिल्डर 1 कोटीला फ्लॅट विकत असेल ना, त्यात इनडायरेक्ट 50 लाख रुपये गव्हर्नमेंटला जातात. हे कॅल्क्युलेशन कसं आहे? तुम्ही 5% स्टॅम्प ड्युटी, 6% स्टॅम्प ड्युटी, 1% रजिस्ट्रेशन, त्यानंतर जीएसटी 5%, त्यानंतर तुमचं लिगल चार्जेस, मग तुम्ही प्रीमियम, टीडीएस, टीडीआर, त्यानंतर एफएसआय, सँक्शनिंग, एनी ऑर्डर, हे सगळं जर कॅल्क्युलेट केलं ना बिल्डरच्या अँगलनं, हम्म. तर तो साधारण 45 ते 50% जातो. मग बिल्डर स्वस्त कसं काय देऊ शकेल? बरोबर. जर आणि हे गव्हर्नमेंटला विरोध कोण करणार? एवढे जर टॅक्सेस असतील, एखाद्या एंड युजर कडून तुम्हाला दिसतंय ते 15% जात आहे किंवा 10% जात आहे, पण इकडं एन्व्हायरमेंट क्लिअरन्सची वेगळी फीस आहे, तुम्हाला एनए कन्व्हर्जनची वेगळी फीस आहे, बरोबर. त्यानंतर तुम्हाला टीडीआरची प्रीमियम भरायचा आहे, तो वेगळी कॉस्ट आहे. अंडर टेबल तर आपण पकडतच नाहीये. मोर ऑर लेस काय आहे, माझं जे मत आहे की जर तुम्ही 45-50% सरकारला जात असाल, तर मग तिथं स्वस्त करणं किंवा या महागाईला थांबवणं हे अशक्य आहे. कारण उरलेल्या 50% त्याला स्वतःचं प्रॉफिट पण ठेवायचं, कन्स्ट्रक्शन पण करायचं आणि डिलिव्हरी पण द्यायची. डिलिव्हरी पण द्या. आता सध्या महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करण्याचे काय नियम आहेत? पहिली गोष्ट, सध्या म्हणण्यापेक्षा पूर्वीपासूनच शेतजमीन खरेदी करायची असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे. याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्रात शेती असलीच पाहिजे असं नाही, पण तुमची कुठेतरी शेती पाहिजे. इतर राज्यात तुम्ही शेतकरी असाल तरी चालू शकेल. आता याच्या लूप होल्स पण आहेत. 2 प्रकारे तुम्ही शेतकरी बनवू शकता. समजा एखाद्याकडे शेतजमीन चा दाखला नसेल, तर एक आहे एमपी, राजस्थान, मध्य प्रदेश किंवा राजस्थानमध्ये एक एजन्सीज असतात, ज्या तुम्हाला तिथं जाऊन लिगली जमीन खरेदी करून तुमच्या नावावर 7/12 करून देतात आणि ते तुम्हाला पुढे महाराष्ट्रामध्ये खरेदी करताना जोडायचं असतं. ते ऑनलाईन तहसील टू तहसील व्हेरिफाय होतं. जर ती नोंद योग्य असेल तर मग तुमचा महाराष्ट्रातला 7/12 बनतो आणि तिथून पुढे तुम्हाला अडचण येत नाही. दुसरा वे आहे की तुम्ही जर शेती रिलेटेड एज्युकेशन घेत असाल, बीएससी फार्मिंग असेल, बीएससी ॲग्री असेल किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग रिलेटेड डिप्लोमा असेल, हॉर्टिकल्चर असेल, फ्लोरिकल्चर, तर तुम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये डिस्ट्रिक्ट कलेक्टरला ॲप्लिकेशन देऊ शकता. 6 महिन्याचा पिरियड आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून तुम्हाला शेतकरी पुरावा मिळू शकतो. दुसऱ्या केसेसमध्ये 99% रिजेक्शन आहे. हम्म. कारण मग बरीच लोक आहे ना, शेत जमीन घेण्यासाठी, घर बांधण्यासाठी ऍप्लिकेशन करतात आणि ज्यावेळेस तुमचा इंटरव्ह्यू होतो किंवा तुम्हाला विचारलं जातं, क्रॉस चेक होता, त्यावेळेस लोकांचे रिझन्स फेक असतात. हम्म. हा, म्हणजे 100त एखादा व्यक्ती असतो जो जेन्युइन असतो, त्याला ते मिळतं आणि हे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे पण लेंदी आहे, म्हणजे गॅरंटी नाही इथं तुम्ही बनवू शकता. बरं, समजा तुम्ही शेतकरी बनले आणि तुम्ही शेत जमीन विकून टाकली, तुम्ही घेतली होती 1 एकर आणि 1 एकरला 1 एकर दुसऱ्याला विकून टाकली, तर तुमचं शेतकरी स्टेटस गायब पण होतं. गायब होतं म्हणजे 180 दिवसाचा पिरियड आहे, त्यात 90 दिवसाच्या आत तुम्हाला ट्रान्झॅक्शन दाखवून पुढे 7/12 करणं गरजेचं असतं. मॅक्सिमम 180 दिवसापर्यंत तुम्ही जर दुसरी शेत जमीन नाही घेतली तुमच्या नावावर, हम्म. तर मग तुमचा शेतकरी स्टेटस हे जातं आणि तुम्ही भूमिहीन म्हणून डिक्लेअर होता. पण हा गुन्हा आहे. याच्यामध्ये अजून एक नियम असा आहे की जर घेणाऱ्यानं तुम्हाला भूमिहीन केलं तर त्यालाही शिक्षा होते, कैद होऊ शकते आणि तुम्हालाही शिक्षा होते. त्यामुळे जमीन विकली म्हणून. हो, तर हे थोडं रिस्की आहे. ट्रान्झॅक्शन करताना कधी पण लक्षात घ्या, तुम्ही जर शेतजमीन खरेदी करत असाल आणि समोरच्याकडे तुम्ही घेत असलेली शेतजमीन सोडून इतर शेतजमीन नसेल, तर ऍटलिस्ट तुम्ही 11 गुंठे किंवा जी काही नियम आहे त्या भागामध्ये तेवढी जमीन त्याच्या नावावर ठेवणं बंधनकारक आहे. अदरवाईज तुम्हाला जेल होऊ शकते. आता पुढचा प्रश्न तोच आहे 11 गुंठ्याचा. तर महाराष्ट्रात नेमका तो 11 गुंठ्याचा जमिनीचा नियम नक्की काय आहे? म्हणजे वैयक्तिक 7/12 होण्यासाठी तेवढी जमीन घ्यावी लागते का? बघा, 1 ते 11 गुंठ्याचे प्लॉट्स असं आपण ऍडव्हर्टिजमेंट खूप ठिकाणी बघतो. ते अट्रॅक्शन मार्केटिंग टूल आहे. 1 ते 11 गुंठ्यामध्ये आता इथं गव्हर्नमेंटचा एक लूप होल आहे. गव्हर्नमेंटनं सांगितलं की 11 गुंठे मिनिमम घेतली पाहिजे तरच तुमचा 7/12 होईल. पण 11 गुंठे एकट्यानेच घेतली पाहिजे असं पण लिहिलेलं नाही. हा एक लूप होल ठेवलाय सरकारने. जे भ्रष्टाचार करतात त्याच्यामध्ये याचा फायदा होतो, अशा लूप होल्सचा. आता याचा नियम काय आहे? बेसिकली 11 गुंठे ही सगळीकडे ऍप्लिकेबल नाहीये. महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही जर बागायत शेत जमीन असेल तुमची, आता बागायत हे आहे कसं ओळखायचं? समजा तुम्ही पहिल्यांदाच बघताय 7/12 आयुष्यात, आता तिथं तर काही दिसत नाही, पडीक दिसतंय, पण काय करायचं, पीक पाणी पत्रक बघायचं. 7/12ची जी खालची बाजू असते त्याच्यामध्ये पीक पाणीला लास्ट 3 वर्षामध्ये काय पिकं घेतलेली आहेत आणि तिथं लिहिलेलं असतं. किंवा तुम्ही 7/12चा लेफ्ट कॉलम बघा, जिथं जिरायत, बागायत, वर्कर्स, भात शेती असं लिहिलेलं असतं, तिथं बागायच्या पुढे ते क्षेत्र
मेन्शन पाहिजे जे तुम्ही विकत घेताय. ते जर आहे जिरायतला आणि तुम्ही खरेदी खत करताय बघायचं तर स्क्रुटिनी होऊन तुमचं थांबवलं जातं. ते तुम्हाला पीक पाणी बदल करून घ्यावा लागतो. ठीक आहे. आता हे जे 11 गुंठ्याचा नियम आहे ना, साधारण 10 गुंठे मिनिमम घेतलं पाहिजे बागायच्या केसमध्ये. जिरायतमध्ये हे 20 गुंठे आहे. आणि जर वर्कच जमीन असेल तर पडीक असेल जमीन, पडीक गवत पड वगैरे लिहिलं असेल तुमच्या पोटखराबामध्ये, तर 1 एकरचं मिनिमम प्रमाणभूत क्षेत्र म्हणतात त्याला. आता याच्या खाली तुम्ही घेऊ शकत नाही. म्हणजेच काय, हा नियम कशाच्या बाबतीत आहे? हा डिस्ट्रिक्टच्या बाबतीत नाहीये, लक्षात घ्या. आता हे बदल होऊ शकतात. बरीच लोकं म्हणतील, की आमची 5 गुंठ्याची जमीन आहे आणि कोकणी वाडी आहे आणि ते. कोकणात हा नियम वेगळा आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 16 गुंठ्याचा मिनिमम नियम आहे. 16 गुंठ्याच्या आत तुम्ही 11 गुंठ्याचं घेऊ शकत नाही रायगडमध्ये. तसं अकोला आणि यवतमाळमध्ये वेगळा नियम आहे. तर तुम्ही कुठल्या भागांमध्ये ही जमीन घेताय हे बघणं गरजेचं आहे. पण याला एक्सेप्शन पण आहे. फॉर एक्झाम्पल भूकंपमध्ये एक केस माझ्याकडे अशी आली होती, की जो विकणार आहे त्याचाच 7/12 3 गुंठ्याचा आहे. बरोबर. आता हे सगळं कशाशी रिलेटेड बोलतोय आपण? तुकडाबंदी कायदा याप्रमाणे हे जे बंधनं घातलेली आहेत ते त्याबद्दल बोलतोय. आता येतानाच जमीन जर 3 गुंठ्याची येत असेल तर घेणारा वाढवून घेऊ शकतो का? उरलेले 8 गुंठे कुठून घ्यायची त्यानं? नाही. तर तो 7/12 पलटी होतो. पण तुम्ही असलेल्या मोठ्या क्षेत्राला तुकड्यात विकू शकत नाही. आता बऱ्याच लोकांना तुकडाबंदी कायदा शिथिल केला किंवा कॅन्सल केला असं बघितलं आपण. तुकडाबंदी कायदा काय होता? शेत जमिनीचे छोटे तुकडे होऊ नये आणि त्याच्यामध्ये इल्लीगल ऍक्टिव्हिटी होऊ नये म्हणून. आता लोकांनी याचा अर्थ काय घेतला माहिती का? मी आता तुकडाबंदी कायदा झाला ना, तर 1 गुंठ्यात पण मी घर बांधू शकतो. असं नाहीये ते. तो शेत जमीन घेण्यासाठी म्हणजे शेत जमीन घेतल्यावर तुम्ही शेती करण्यासाठी ती तुकडाबंदीचे नियम कमी करण्यात आले. याचा अर्थ तिथे जाऊन घर बांधा असं नाही होत. बऱ्याच लोकांनी चुकीचं घेतलं आणि मग फक्त महानगरपालिका हद्दीमध्ये तुकडाबंदी कायद्यामध्ये ज्या जमिनी गेल्या होत्या तिथं तुमची जी कन्स्ट्रक्शन होते ते वेगवेगळ्या योजना दाखवून रितसर करण्यात आले. त्याला पेनल्टी सुरुवातीला 25% लावली, मग 5% आणली, आता ती 0% आहे अजूनही. तर मग तुम्ही तसं असेल तर करू शकता. पण महानगरपालिका हद्दीच्या बाहेर जनरली ग्रामीण भागातच आपण शेतजमिनी बघतो, तिथं हा कायदा लागू नाहीये. म्हणजे तुम्हाला तुकडाबंदीचे सर्व नियम आजही 2026 जानेवारीमध्ये पण फॉलो करणं गरजेचं आहे. Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी. अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कॉन्टैक्ट करेगी. थैंक यू. आणि गुंठेवारी जमिनीचे व्यवहार करताना मग काय बघायला पाहिजे? ऍक्च्युली काय चूक होते म्हणजे साधारण? हे जे बिल्डर किंवा डेव्हलपर असतात ना, हे 1 ते 11 गुंठ्याचे हे करतात आणि सामायिक खरेदी खत करतात. सामायिक खरेदी खत म्हणजे काय? 1 गुंठ्याचे 11 लोक एकत्र अग्रीमेंटला घेऊन जायचा. आता तुम्हाला याच्यामध्ये रिस्क सांगतो, जे 11 गुंठे तुम्ही घेताय, हा 11 गुंठ्याचा मिनिमम तुकडा दाखवणं गरजेचं आहे. तुम्ही जरी कच्चा लेआउट किंवा प्रायव्हेट लेआउट केला तरी 11 गुंठ्याच्या खालचे तुकडे नाही करता येत तुम्हाला. बरोबर. मग 11 गुंठ्यामध्ये तुमचा 1 गुंठा कुठला? हे प्रत्येकालाच कन्फ्युजन आहे. तो कागदावर रंगरंगोटी करून देईल तुम्हाला. 11 गुंठ्यात हे बघा 1, 2, 3, 4 किंवा ABCDEFGH आहे आणि तुम्हाला दिले का नोटरी कागदावर लिहून सी. पण सरकारच्या रेकॉर्ड प्रमाणे ते अस्तित्वातच नाही. आता मध्ये तर आहे ना, खरेदी खतच बंद केली होती आणि तुम्हाला फक्त इतर अधिकारामध्ये नावं लागायची आणि एकाचंच नाव लागायचं. मग याच्यावर बऱ्याच लोकांनी सोसायट्या काढल्या. सोसायटी म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटी काढली, मेंटेनन्स सोसायटी काढली आणि त्याच्यामध्ये काय करा, सोसायटीचं नाव भोगवटादार वर्ग 1च्या तिथं यायचं आणि इतर लोक इतर अधिकारात 3ऱ्या कॉलममध्ये. याच्यामुळे मग खूप अडचणी झाल्या. बघा, माझं एक स्पष्ट मत आहे, भारतामध्ये जेवढे कायदे आहेत ना त्यापेक्षा तर जास्त पळवाट आहेत. तर त्यामुळे तुम्ही योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जर योग्य व्यक्ती तुमच्या हाती लागला तर तुम्ही जिंकलात. अदरवाईज मग तुम्हाला चक्रा मारणं किंवा फसवणुकीपासून देव सुद्धा वाचू शकत नाही. आणि राहिलं जो गुंठेवारीचा विषय आहे, तर त्याच्यामध्ये जे खरेदी खत होतं, याच्यामध्ये जनरली काय केलं जातं, की तुमचं एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगचा अग्रीमेंट होतं, MOU होतो आणि ते त्याच्यात लिहिलेलं असतं, की तुम्ही इतरांना येण्या जाण्यासाठी किंवा हे
त्रास देणार नाही. पण 11 गुंठे जे तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यात रोड कुठले? तो रोडचा अधिकार कोणाकडे राहणार? कारण तो पण 7/12चा विषय आहे ना. हा काही सँक्शन लेआउट नाहीये की रोड सरेंडर होतील सोसायटीला किंवा गव्हर्नमेंटला. तर इथं खूप इल्लीगल ॲक्टिव्हिटी असतात आणि याच्यामध्ये फसणारी लोकं ही 90% बाहेर येऊ शकत नाहीत. अशा पद्धतीचे रूल्स रेग्युलेशन्स आहेत आणि जर एक जण अडकला तर पूर्ण चेन अडकू शकते. बरोबर. त्यामुळे सावधगिरीने तुम्ही परचेस करा. जमिनीचा 7/12 बघताना म्हणजे तो कसा वाचायचा? कुठल्या 3-4 गोष्टी असतात की ज्या जनरली आपण बघितल्या पाहिजेत, तपासल्या पाहिजेत? आता 7/12 डिजिटल झाला. पूर्वी जो फिजिकल कॉपी होती त्याच्यामध्ये बऱ्याचशी क्लॅरिटी होती. आता नवीन आलंय त्याच्यामध्ये तेवढं काही क्लॅरिटी मिळत नाही. पण मोर ऑर लेस 7/12चे 3 कॉलम असतात. तर त्यातल्या लेफ्ट कॉलमला जसं मी सांगितलं की ती जमीन तुम्ही घेताय ती कुठली आहे? जिरायत आहे, वर कसं आहे, गवत पडा आहे, पोट खराब आहे. आता तुम्ही समजा शेती प्रयोजनासाठी शेतजमीन घेताय आणि सगळं क्षेत्र पोट खराबामध्येच आहे. याचा अर्थ काय? तिथं मुरुम आहे आणि तिथं काय पिकू शकत नाही. मग ती स्मशानभूमी असू शकते, ओढा, नाला, खंदक, खान काही पण असू शकतं ते क्षेत्र. म्हणजेच काय? तुम्ही तिथं काहीच पिकवू शकत नाही. हे 7/12नंच सांगितलं तुम्हाला. हं. समजा मधला कॉलम आला तर तिथं भोगवटादार वर्ग 2 असं नसलं पाहिजे. वर्ग 2 म्हणजे काय? ज्याच्यावर सरकारचे कंट्रोल आहे. मग ह्या देवस्थान जमिनी असतात, वतनाच्या जमिनी असतात. मागच एक आत्ता आपण बघितलं कोरेगाव पार्कमधलं महारवतनाचं प्रकरण आलं होतं समोर. त्यानंतर बरीचशी प्रकरणं उजेडात आली. सरकारी साटेलोटे करून किंवा नियमांचा भंग करून त्यांनी घेतलं, पण परत ते सरकार जमा झाल्या. याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी इन्व्हॉल्व्ड आहेत, ज्या तुम्हाला बारकाईनं तपासणं गरजेचं आहे. भोगवटादार वर्ग 1 असेल, वर्ग 1 असेल आणि तुम्ही कंपनीकडून जागा विकत घेताय, त्याचे नियम वेगळेच आहेत. कारण मग 2 डायरेक्टरपैकी एक जण कमी जास्त काही जरी झालं तर वारसा हक्क लागत नाही. त्याच्या फॉर्मॅलिटी वेगळ्या असतात. किंवा सामायिक क्षेत्र विकत घेताय. हा एक इंटरेस्टिंग विषय आहे बेसिकली. समजा 10 लोक आहेत आणि 10 लोकांच्या नावापुढं 10 एकर लिहिलेलं आहे. प्रत्येकाच्या नावापुढे 1 एकर नाही लिहिलं. आता ह्या 10 एकर मधली कुठली 1 एकर त्याची हे कोणालाच माहित नाही. बरोबर. मग आता यातली तुम्ही समजा त्यातली फक्त 1च एकर विकत घेताय. मग बाकीच्या 9 लोकांच्या कन्सेंट लागतात. मान्यता देणार म्हणून, कन्सेंट पार्टी म्हणून ते उभे राहणे गरजेचं आहे. बरं ती 1 एकर घेताय, याचं तुम्ही सरकारी मोजणी करून, पोटिसचा मोजणी करून ते फिक्स त्याचं डिमार्केशन किंवा हद्द निश्चिती करणं गरजेचं आहे. आणि मगच ते क्षेत्र घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही सामायिकमधून इकडं खरेदी करताय, त्यातला एक तुकडा पर्टिक्युलर, पण जो प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा मोठा आहे. म्हणजे तुम्ही तुकडेबंदी कायद्याचा भंग नाही करत आहे, पण क्षेत्र गटच मोठा होता 12-15 एकर आणि त्यातलं 1च एकर तुम्हाला पाहिजे. तर त्या केसमध्ये तुम्हाला सरकारी मोजणी आणून 9 लोकांना उभा करून त्यांचे वारस-बिरस सगळ्यांच्या सह्या घेऊन मग पुढे जाणं. याच्यामध्ये थोडं रिस्क आहे. मग त्यामुळे घेतला तर गट पूर्ण विकत घ्या, ज्याच्यामध्ये पूर्वीचा एकही व्यक्ती आणि त्याचे वारस नसले पाहिजेत. आणि किंवा मग जर सामायिक घेत असाल तर मग एक चांगल्या ॲडव्होकेट सोबत कन्सल्ट करून मगच विकत घ्या. गुंठेवारी हा तसा बघायला गेला तर सरकारनंच आणलेला एक उपक्रम आहे. आता गुंठेवारीमध्ये ज्या कागदावर शिक्के आहेत की लिगलाइज झालेली आहे, रेग्युलराइज झालेलं आहे गुंठेवारी, त्याला बऱ्यापैकी बँका लोन वगैरे देतात किंवा त्याच्यावर तुम्ही रीतसर चलन भरून किंवा दंड भरून कन्स्ट्रक्शन करू शकता. पण गुंठेवारीचा अर्थ एक गुंठ्याचे प्लॉट्स असं नाहीये. हं. जनरली लोक असं समजतात की गुंठेवारीचा प्लॉट आहे, हां. पण त्याची गुंठेवारी रेग्युलराइज झालेली नाहीये. अर्थ ते तसाच इलिगल घेतात. हा इलिगल आहे. तर एक गुंठ्याचे प्लॉट म्हणजे गुंठेवारी नाही. गुंठेवारी हा शब्द आलेला आहे आपल्या सरकारच्या उपक्रमातून. त्यांनी काही आता जसं मागच्या याच्यामध्ये 2020 पर्यंतची जी गुंठेवारी आहे ती रेग्युलराइज केली. म्हणजे 2021 मधले जे गुंठेवारीचे प्लॉट आहे ते रेग्युलराइज नाही. 2026-27 मध्ये जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर त्याचा अर्थ आहे की 2020 पर्यंतच्या गुंठेवारी असेल आणि त्याच्यावर सरकारचा शिक्का असेल आणि ती नियमित झाली असेल, नियमितीकरणाचा दाखला असेल तुमच्याकडे, तर मग तो प्लॉट तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यावर ऑफिशियली घर बांधू शकता. पण शेतजमीन करण्यासाठी गुंठेवारीची काही आवश्यकता नाही. मोठे क्षेत्र असेल तर तुम्ही सहज घेऊ शकता. समजा आपण आता ॲग्रिकल्चर लँड घेतली आणि ती जमीन जर हिलटॉप किंवा फॉरेस्ट झोन मधली निघाली तर काय नुकसान होतं? बऱ्याचशा लोकांच्या या कॉमन मिस्टेक्स आहेत की झोन हा पूर्णपणे बायपास केला जातो. आता हिल स्लोप झोन म्हणजे काय आहे? जो जनरली आपण बघितलं जातं की बावधान असेल, कात्रज असेल, वडाची वाडी असेल, या भागामध्ये जास्त बघायला मिळतो. इथं तुम्हाला एकरी हिल स्लोपला कन्स्ट्रक्शनची परवानगी नाही. बीडीपी मध्ये पण कन्स्ट्रक्शनची परवानगी नाही. तुम्ही टीडीआर ट्रान्सफर करू शकता. पण तुम्ही जर जांभूळवाडी तलाव किंवा हा परिसर बघितला तर तिथं ऑलरेडी कन्स्ट्रक्शन झालेले आहेत
आणि पीएमआरडीएच्या अनेक नोटिसा गेलेल्या आहेत तोडण्यासाठी. हिलटॉप हिल स्लोपला तुम्ही लिगली बांधू शकत नाही, कन्स्ट्रक्शन करू शकत नाही, पण शेती करू शकता. अच्छा. जमीन उताराला तुम्ही शेती करू शकता. मोठं क्षेत्र असेल तर तुम्ही शेतीसाठी तशी काय अडचण येऊ शकत नाही. आणि फॉरेस्टचं विचारलं तर याच्यामध्ये खूप डीप मध्ये जावं लागेल, कारण समजा वनीकरण आहे तर ते सरकारी वन आहे, खाजगी वन आहे, किंवा मग तर फॉरेस्टचा तिथं इन्फ्लुएन्स आहे. म्हणजे फॉरेस्टची हद्द निश्चित आहे, पण त्याच्या आजूबाजू पण फॉरेस्ट कंट्रोल करतं. बरोबर. झाडं तोडू शकत नाही, किंवा ज्या रस्ते फॉरेस्ट मधून जातात आणि कनेक्टेड आहेत तिथेही फॉरेस्टचं हे असतं. हे डिपेंड करू शकतं की तुमचा जो झोन आहे त्याच्यावर मर्यादा काय आहेत. या पॉडकास्टच्या माध्यमातून मी अजून एक सांगू इच्छितो की बरेच लोक आहे ना, ज्यावेळेस माझ्याकडे प्लॉटसाठी इन्क्वायरी करतात त्यावेळेस ते म्हणतात की डॅम टच पाहिजे, किंवा असं पाहिजे, पाहुणाला आहे का डॅम टच. तर तुमच्या माहितीस्तव मागच्या महिन्यामध्ये डिसेंबर 2025ला साधारण 2800 नोटिसा निघालेल्या आहेत, आणि काही अतिक्रमणावर कारवाई पण झाली. म्हणजे ज्यांनी घरं बांधली होती ती तोडली. हा ब्ल्यू लाईन मध्ये येतो सगळा परिसर, आणि तिथं तुम्हाला बांधकामाला परवानगी नाही. मोशीचे जे 36 बंगले पाडले ते सुद्धा याचाच एक पार्ट होते. मध्ये तुम्ही न्यूज ऐकली असेल, मुळशी धरणाची जी लेवल आहे ते 5 सेंटीमीटर असं काहीतरी वाढवणार आहेत, ते क्षमता वाढवणार आहेत. आता याचा अर्थ काय आहे, पाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये जाणार. मग म्हणजेच काय, पुरवठा वाढणार पाण्याचा. मग त्यामुळे मग तुमच्या जमिनी पाण्याखाली जाणार, धरणग्रस्त भागामध्ये जाणार, पाणलोट क्षेत्रामध्ये जाणार. म्हणजेच काय, तुम्ही आता जरी जे लिगल बघताय आणि पाण्याला टच आहे ते उद्या पाण्याखाली असणार आहेत. त्यामुळे पाण्यात टच असण्यापेक्षा तुम्ही व्ह्यू, जवळपास असणारा व्ह्यू जर घेतला तर तुम्ही सेफली खेळू शकाल आणि तुमचं कन्स्ट्रक्शन वाचू शकेल. अदरवाईज मग तुम्ही जर टचच्या नादात राहिलात, वॉटर टच किंवा डॅम टच, रिव्हर टच असं, तर मग तुम्हाला सरकारी कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. झोन दाखला म्हणजे काय, आणि जमीन खरेदी करण्यापूर्वी ते बघणे का गरजेचे असते? झोन बद्दल मी बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या पॉडकास्ट मध्ये बोललेलो आहे. झोनिंग काय आहे की बेसिकली, आता एक एक्झाम्पल घेऊ, कोथरूडचं उदाहरण घेऊया. कोथरूड मध्ये करिश्मा सोसायटीच्या शेजारी एक इंडस्ट्रीयल झोन आहे. म्हणजे इंडस्ट्रीयल कोथरूड इंडस्ट्रीयल भाग आहे, विभाग आहे. त्याच्यासमोर जर मेन रोडला बघितलं तर कमर्शियल ऍक्टिव्हिटी आहे. त्यानंतर पब्लिक सेमी पब्लिक झोन असतो, म्हणजे थिएटर्स, गार्डन, या ऍक्टिव्हिटी, सुलभ शौचालय असेल, बस स्टॉप असेल, या पब्लिकसाठी ज्या सुविधा दिल्या. रेसिडेन्शियल झोन म्हणजे जिथं आपण बिल्डिंग किंवा बंगलो बघू शकतो. आता कोथरूड मध्ये सगळीकडेच कमर्शियल झोन आहे का, तर नाही. हा मिक्स झोन आहे ना, कारण प्रत्येक प्लॉटला एक त्याचा पर्पज आहे. तर त्या प्लॉटमध्ये काय ऍक्टिव्हिटी अलाउड आहे हे झोन दाखल्यावर मेन्शन असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, गट नंबर 11/1/अ हा वाणिज्य झोन मध्ये असेल, तर 11/1/ब कदाचित रहिवासी झोन मध्ये असू शकतो. तर हा पूर्ण रिजन बघण्यापेक्षा तुम्ही तो पर्टिक्युलर एक गट किंवा प्लॅन मध्ये बघू शकता, डीपी प्लॅन मध्ये बघू शकता, किंवा अप्लाय करून तुम्ही झोन दाखला मिळवू शकता. आता तिथली लोकल ऑथॉरिटी झोन दाखला देते. फॉर एक्झाम्पल, पुण्यामध्ये आता 8-10 ऑथॉरिटी आहेत, त्यातल्या 2-4 कुठल्या आहेत, पीएमसी, पीसीएमसी, पीएमआरडीए, पुणे कॅन्टोन्मेंट, त्यानंतर पीसीएनडीटीए, निगडी प्राधिकरण, ह्या लोकल ऑथॉरिटी आहेत. ह्या त्या भागामध्ये त्यांचं जिथं हद्द आहे त्या अंतर्गत जे काही गट येतात किंवा सर्वे नंबर येतात त्याचा झोन दाखला ते देतात. आता पीएमआरडीए काय करतं, हे साधारण 100 किलोमीटर रेडियस मध्ये पसरलेलं आहे. तर मग त्याच्या अंडर जे येतात तिथं त्यांनी झोनिंग केलेलं आहे. झोनिंग परमनंट असतं का, तर याचं उत्तर आहे नाही. झोनिंग बदलू शकतं. आज जो रहिवासी आहे तिथं एखादं रिझर्वेशन पडू शकतं फ्युचरमध्ये. पण आता हा जर एनए असेल तर मग हे पडत नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर एखादा प्लॉट नंबर 10 हा एनए करून घेतला रितसर पद्धतीने लिगली, तर मग त्याचा झोन चेंज होऊ शकत नाही फ्युचरमध्ये. पण ते जर आता झोन आहेत फक्त आणि तुम्ही एनए केलेलं नाही, ती अजूनही शेतीच आहे. 2 प्रकारच्या जमिनी असतात, एक असते शेती आणि एक असते बिगर शेती. बरोबर. बिगर शेतीमध्ये काही येऊ शकतं ऍक्टिव्हिटी. मग तो गोडाऊन येणे येऊ शकतो, रेसिडेन्शियल येऊ शकतो, कमर्शियल येऊ शकतो, हिल टॉप हिल स्लोप येऊ शकतो, रिसॉर्ट येणे येऊ शकतो, काही येऊ शकतो. पण उरलेल्या सगळ्याला येणे झालेलं नाही, या सगळ्या शेतीमध्येच येतात. आता शेतीचा झोन कुठला आहे याच्यावर तुम्ही तिथं काय ऍक्टिव्हिटी करू शकता हे डिसाईड होतं. मग समजा झोनिंग मध्ये, आता मी काही झोनिंगची उदाहरणं सांगतो जेणेकरून तुम्हाला थोडीशी प्रेक्षकांना आयडिया येईल की हे झोन काय प्रकार असतात. आता एक रेड झोन असतो. रेड झोन म्हणजे काय, देहू कॅन्टोन्मेंट तुम्ही बघितलं असेल जुन्या मुंबई पुणे रोडला
हाईट रेस्ट्रिक्शन आहे तिथं, किंवा तुम्हाला बांधकामाला परवानगी नाही मिळत सहजासहजी. हे कशामुळे आहे? कारण तिथं डिफेन्स आहे. हं. तेच NIBMच्या बाबतीत आहे, किंवा तेच तुमचं खडकी कॉन्टॅक्टमेंटच्या आजूबाजूला ती परिस्थिती आहे. म्हणजेच काय, एक तर रेड झोन हा अर्थक्वेक भागामध्ये असतो, जिथं भूकंप होण्याची शक्यता आहे त्या भागामध्ये रेड झोन असतो, किंवा मग जिथं डिफेन्स आहे, जिथं सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज नाही होऊ शकत त्या ठिकाणी रेड झोन असतो. ठीक आहे. दुसरं असतं समजा BDP, बायोडायव्हर्सिटी पार्क. हं. आता हा बावधान किंवा तामिनी घाटात किंवा आपल्या वारजे या भागात खूप जास्त आहे, चांदी चौकाच्या आजूबाजूला. BDP मुळे काय होतं, तुम्ही TDR ट्रान्सफर करू शकता पण तुम्हाला RCC अलाउड नाही. हं. आणि ज्या लोकांनी जुने सेटिंग मध्ये किंवा ओळखीच्या याच्यामध्ये केलं तर त्यांनाही नोटिसा गेलेल्या आहेत आणि ते आज न उद्या पडू शकतात. रेग्युलराईज होऊ शकत नाही BDP. पण आता मी म्हणतोय रेग्युलराईज होऊ शकत नाही. एखादा पॉलिटिशियन आला आणि त्याची 1000 एकर BDP मध्ये असेल तर तो त्याच्या लेवलला मंत्रिमंडळात एखादा प्रस्ताव सादर करून तो BDP झोनच चेंज करू शकतो. हं. लक्षात घ्या. रोहित गायकवाड काय सांगतोय हे आजच्या काळातलं आहे. हे बदलूच शकत नाही, किंवा कोणतर त्याच्या मनाप्रमाणे बदलणार नाही याची गॅरंटी नाही. ऍग्रिकल्चर झोन म्हणजे काय, ग्रीन झोन म्हणजे काय, जिथं तुम्ही शेती करू शकता. शेती सोडून काहीच करू शकत नाही. बरोबर. रिसॉर्ट किंवा तुम्ही पब्लिक सेमी पब्लिकचं उदाहरण घेऊ. मी जसं सांगितलं की तुम्ही तिथं सुलभ शौचालय, स्कूल असेल तर एज्युकेशनचं रिझर्वेशन पाहिजे, हॉस्पिटल असेल तर हॉस्पिटल रिझर्वेशन पाहिजे, बस स्टॉप असेल, थिएटर्स असतील, सभागृह असतील, मंगल कार्यालय असतील, हे पब्लिक सेमी पब्लिक मध्ये येतात. त्यानंतर तुमचं येऊ शकतो डी झोन, डेव्हलपमेंट झोन. डेव्हलपमेंट झोन म्हणजे MIDCचा जागा किंवा इंडस्ट्रियल एरिया, हं. ज्याच्यामध्ये लीज होल्ड प्रॉपर्टी जास्त असतात. म्हणजे 99 वर्षाचा करार असेल, 999 वर्षाचा. आणि डी झोन मधल्या ज्या प्रॉपर्टी असतात त्या फक्त औद्योगिक वापरासाठी असतात. तुम्हाला इंडस्ट्रियलचं येण्याचं कन्व्हर्जन रेसिडेन्शियल मध्ये फार सोप्या पद्धतीने करता येतं. रेसिडेन्शियलचं ऍग्रिकल्चर सोप्या पद्धतीने करता येतं. पण ही चेन जर उलटी फिरवायची म्हणलं ना, खूप NOC लागतात आणि खूप प्रोसेस लेंदी आहे. त्यामुळे जर तुमचा ऑलरेडी प्लॉट जो विकत घेत आहे, जी लँड विकत घेत आहे ती NA किंवा पर्टिक्युलर झोन मधले इंडस्ट्रियल झोन असेल किंवा डी झोन असेल तर तो झोन कंटिन्यू करून त्याच रिलिव्हंट ऍक्टिव्हिटी तुम्ही करणं अपेक्षित आहे. जर तुम्ही झोन चेंजिंगच्या भानगडीत पडला तर याला अंडर टेबल खूप जास्त पैसा, वेळ लागतो. वरून हे थांबवू पण शकता, म्हणजे हे सक्सेस होईलच याची काही गॅरंटी नाही. मार्ग असतात वेगवेगळ्या लोकांचे, पॉवर किंवा ताकद किती लावाल त्याच्यावर. असं येरवडा जेलच्या आसपास पण म्हणजे जास्त आता विश्रांतवाडी भाग असेल किंवा येरवडा असेल किंवा हा जो परिसर आहे ना, इथं पण ते हाईट रेस्ट्रिक्शन आहे. हा एअरपोर्टमुळे आहे, हं. की तुम्ही तिथं 45 मधली बिल्डिंग बांधूच शकत नाही, कारण विमानाची एज आहे. मग रोहन मिथिला सोसायटी असेल एअरपोर्टच्या बाहेरची, ही 8 मजलीच आहे किंवा 7च मजली आहे, 8 मजली आहे समजा. तर याच्या वर ते नाही वाढू शकत का? तर नाही वाढू शकत. तुमचा FSI काही असो, हं. तुमच्याकडे 10चा FSI असो, पण तुम्ही नाही जाऊ शकत. म्हणजेच काय, तुम्हाला या ज्यावेळेस तुम्ही प्लॅन सँक्शनला देता आणि त्यावेळेस तुम्हाला जे NOC घेणं असतं, त्यावेळेस तुम्हाला सगळ्या जेवढे काही विभाग असतात, ते आपले इलेक्ट्रिक डिपार्टमेंट असेल, MSEB असेल किंवा पाणी असेल, त्यानंतर एन्व्हायरमेंट क्लिअरन्स असेल, फॉरेस्ट असेल, वाहतूक असेल, दळणवळण असेल, या सगळ्यांची NOC घ्यावी लागते. आणि त्यातल्या एकानं पण ऑब्जेक्शन घेतलं ती प्रोसेस रखडते. तर माझ्या मते झोन कळाला असेल, हा एक पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी आहे जी त्या प्लॉटमध्ये अलाउड आहे. मग तुम्ही बरेच लोक असं म्हणू शकतात की बाबा खाली ग्राउंड फ्लोअरला शॉप आणि वर रेसिडेन्शियल काढतात. मग ते काय, तो मिक्स झोन असतो. त्याच्यामध्ये 2 किंवा 3 झोन एकत्र येऊ शकतात की. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल एखादी 100 एकराची जागा आहे आणि त्याच्यामध्ये एक हॉस्पिटल रिझर्वेशनचा PSP झोन येऊ शकतो, एखादा कमर्शियल ऍक्टिव्हिटी मॉल येऊ शकतो, एखादा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट येऊ शकतो. त्यातच तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंगचं शेती झोन पण असू शकतं. तर या सगळ्या ऍक्टिव्हिटी या त्या सँक्शन प्रमाणे असणं आणि कायदेशीर असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही जी काही जागा घेताय आणि ज्या कुठल्या उद्देशासाठी घेताय तो फुलफिल होणं गरजेचं आहे.